की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे। याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत। रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आहे, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे, आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो। तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली। निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदीकरता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत, त्याचे आकडेही आम्ही सांगितले। तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमी भावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये। व्यापारी जर हमी भाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं, व्यापारी हमी भाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं